नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या माहितीसाठी, अपडेटसाठी आणि सर्व शैक्षणिक व्हिडिओसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा। चला, आपण बघणार आहोत TIT 2025 IBPS ने माहिती पुस्तिका दिलेली आहे आणि ही माहिती पुस्तिका इग्नोर करून कोणीही परीक्षेला जाऊ नका, कारण याच्यातच तुमचं अर्ध टेन्शन कमी होणार आहे। नाहीतर मग मी हे कसं करू, ते कसं करू, असे बरेच प्रश्न तुम्हाला अनुत्तरित किंवा शिल्लक राहतील। परीक्षेपूर्वी प्रत्येकाला हा व्हिडिओ बघणे अतिशय अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या। चला पुढे जाऊया। आणि महत्वाची गोष्ट, पुन्हा आनंदाची बातमी या ठिकाणी सांगू इच्छितो की TIT 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे। पूर्ण 200 प्रश्नांची मिक्स टेस्ट सिरीज आहे, 50 क्वेश्चन पेपर आहे, त्यासोबत सोल्युशन पेपर आहे आणि सोबतच बघा आपण जे पोरं तयारी करत आहे त्यांच्यासाठी थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच ही सुद्धा कंटिन्यू आहे, फास्ट ट्रॅक बॅच आहे। आता काही बॅच लावायची वेळ नाही, मी लावा असं म्हणतही नाही, पण जर समजा त्यांचे पेपर लेट आहे, त्यांनी जर बॅच परचेस केली तर पर डे किमान 10 मार्क तरी या बॅच मधून कव्हर होतील असं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो। प्रत्येकाला बॅच परचेस करता यावी म्हणून 98% आपण ऑफ दिलाय। 2022 मध्ये 1027 प्लस विद्यार्थी आपल्या बॅच मधून लागलेले आहे। ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, ऍप डाउनलोड करा आणि फ्री टेस्ट सिरीजचा म्हणजे अनुभव घ्या, सोडवा, परीक्षेत त्याचा 100% फायदा होईल। ठीक आहे, चला आता काय सूचना आहे त्या सर्व सूचना आपण इथून बघूया। ठीक आहे, आता बघा इथे सूचनांचा काय दिला आहे सर, तर सूचनांच्या ठिकाणी तपशील दिलेला आहे। तर क्रमाक्रमाने आपण सूचना बघूया की त्या माहिती पुस्तिकेमध्ये महत्वाच्या अशा तुम्हाला कोणत्या सूचना दिलेल्या आहेत। बघा, ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचे तपशील, ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचे तपशील, परीक्षा ऑनलाईन म्हणजे संगणकावर घेतली जाईल। म्हणून मी सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की दादा म्हणजे भगिनी, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही प्रॉपर जाऊन सायबर कॅफे मध्ये म्हणजे संगणक हाताळा, माऊस हाताळा, लक्षात घ्या। त्याच्याशिवाय तुम्हाला स्क्रोल करताना, नेक्स्ट करताना, स्क्रोलिंग करताना, खालीवर करताना खूप अडचण येते आणि तिथे सुद्धा पहिल्यांदा माऊस स्क्रोल करून बघा, बरोबर खालीवर होतो की नाही, माऊस बदलून मागा, हे लक्षात घ्या। भाषिक क्षमता इंग्रजी आणि भाषिक क्षमता मराठी व्यतिरिक्त सर्व प्रश्नावल्या परीक्षार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडलेल्या द्विभाषी माध्यमात म्हणजे पेपर तुमचा मराठी इंग्रजी, उर्दू इंग्रजी असा उपलब्ध असेल। सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील। प्रश्नासाठीच्या 4 उत्तरापैकी 4 पर्याय असेल, तुम्हाला केवळ एकच अचूक उत्तर असेल। परीक्षार्थ्याला अचूक उत्तराची निवड करायची असून जो पर्याय उचित अचूक वाटतोय त्या पर्यायावर माऊस क्लिक करायचा आहे। क्लिक केला गेलेला पर्याय तुम्हाला ठळकपणे दर्शविला जाईल, हा एक महत्वाचा मुद्दा। आता पुढे काय बघा, आणि त्याच प्रश्नाचे उत्तर म्हणून समजले जाईल। एखाद्या प्रश्नाच्या उत्तरास अंतिम मूल्यांकनासाठी तेव्हाच विचार घेतले जाईल। ही ओळ 4 वेळा वाचा। एखाद्या प्रश्नाचे तुम्हाला गुण मिळावे असे वाटत असेल तर तुमच्याकडे पर्याय काय काय आहे हे बघा, असे 5 पर्याय तुमच्याकडे। आता ते तुम्हाला समोर सांगेल, पण एखाद्या प्रश्नाच्या उत्तरास अंतिम मूल्यांकनासाठी तेव्हाच विचारात घेतले जाईल जेव्हा उमेदवाराने, लक्षात घ्या, या 2 पर्यायावर क्लिक केलेलं असेल। कोणते 2 पर्याय? एक फायनल झालं तुमचं सेव्ह अँड नेक्स्ट, हे केल्याशिवाय त्या प्रश्नाचा प्रश्न बरोबरही असेल तरी तुमचं ते मूल्यांकन होणार नाही, हे लक्षात घ्या। म्हणजे तुम्ही पहिलं तर काय सांगा, सेव्ह अँड नेक्स्ट, लक्षात घ्या। पण एखादा प्रश्न, लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो, तुम्हाला त्याच्यावर पुन्हा परत यायचं आहे त्या प्रश्नावर, तर हा पर्याय तुम्ही वापरू शकता, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट। म्हणजे तुमचं फक्त तिथे 2 वर जर समजा क्लिक असेल, एक काय सांगा सेव्ह अँड नेक्स्ट केला तो फायनल झाला, पण तुम्हाला त्या प्रश्नावर परत यायचं असेल म्हणून त्याला मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट मध्ये ठेवत असाल तर त्याला तुमचे गुण मिळेल, हे लक्षात घ्या। त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही ऑप्शनला गुण मिळणार नाही। ऑप्शनला म्हणजे तुम्ही जे क्लिक करत असताना वापरलेले पर्याय आहे त्याला गुण मिळणार नाही, हे लक्षात घ्या। सर्व सर्व्हर मध्ये घड्याळ लावलेले आहे, म्हणजे ते ऑनलाईन पेपर म्हटल्यावर तर घड्याळ असतेच, तुम्हाला माहित आहे। आणि तुमच्या संगणकाच्या पटलाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील उर्वरित वेळ दर्शवणारा टाइमर परीक्षा पूर्ण करण्यासाठी शिल्लक राहिलेली वेळ तुम्हाला दाखवेल।
जेव्हा घड्याळाची वेळ संपेल तेव्हा परीक्षा आपोआप बंद होईल, तुम्हाला काही करायचं नाही। 2 तास संपले म्हणजे एंड एक्झाम होऊन जाईल, हे लक्षात घ्या। तुम्हाला स्वतःहून परीक्षा संपवण्याची किंवा थांबवण्याची आवश्यकता नाही। आता स्क्रीनच्या उजव्या बाजूला लक्षात घ्या क्वेश्चन पॅलेट दाखवले जाणार, हेच सांगायचं आहे मला। असून ते खालीलपैकी एक चिन्ह वापरून प्रश्नांची स्थिती दाखवेल। बघा असं काय म्हणून सांगा, व्हाईट मध्ये जर दाखवलं असेल तुम्हाला तर तुम्ही अजून त्या प्रश्नापर्यंत पोहोचलेच नाही, म्हणजे तुम्ही क्लिक करत 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 सोडवत त्या प्रश्नापर्यंत गेलेच नाही असा त्याचा अर्थ होईल। तुम्ही जर समजा तुम्हाला इथे रेड दाखवल्या गेलेलं असेल तर तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर लक्षात घ्या दर्शविले नाही। बघा तुम्ही पोहोचले, ते प्रश्न तुम्ही क्रॉस करून गेले, म्हणजे लक्षात घ्या तुम्ही सोडवला नंबर 1 आणि आता तुम्ही सोडवला नंबर 10, पण मध्ये 8 प्रश्न आले तर तुम्ही त्यांना क्रॉस करून गेले आहे पलीकडे, पोहोचले नाही आणि क्रॉस करून जाणे याच्यात फरक आहे, हे लक्षात घ्या। बघा म्हणजे जिथे तुम्हाला व्हाईट येत आहे तर तिथे तुम्ही त्या प्रश्नापर्यंत आणखी पोहोचलेच नाही। आता बघा जिथे रेड येत आहे तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही असा त्याचा अर्थ होतो। आणि जे ग्रीन आहे तर ते हिरवा असेल, ग्रीन असेल तर तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे, हे एक लक्षात ठेवा। तिथे तुमचा बॉक्स ग्रीन झाला का नाही ते बघा, म्हणजे तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे। आणि आता जे ब्ल्यू येत आहे खाली, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेले नाही, परंतु तुम्ही या प्रश्नाच्या पडताळणीसाठी खूण केली आहे। खूण केली आहे म्हणजे हा अर्थ होय दादा, हे व्यवस्थित समजून घ्या। म्हणजे तुम्ही यासाठी काय वापरलेला आहे, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट असा पर्याय तुम्ही वापरलेला आहे, लक्षात घ्या। आता तुम्हाला सांगतो पुन्हा इथे पुन्हा एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक लक्ष द्या, इथे थोडासा फरक पडणार आहे 2 गोष्टींमध्ये। हा आता आपण जे बोललो तो मुद्दा नाहीये, लक्षात घ्या कसा आहे। तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेले नाही हे लक्षात घ्या, म्हणजे तुमचा जर इथे ब्ल्यू मध्ये असेल तर उत्तर दर्शवलेले नाही, परंतु ह्या प्रश्नाच्या पडताळणीसाठी खूण केली आहे। बघा मग इथे तुम्हाला इथे काय म्हणते की इथे तुम्हाला ब्ल्यू मध्ये आहे पण असं कोपऱ्यामध्ये ग्रीन डॉट दिसत आहे तुम्हाला, ग्रीन मध्ये व्हाईट डॉट, तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे परंतु पडताळणीसाठी त्यावर खूण केलेली आहे। तर आता लक्षात घ्या याच्यापैकी तुम्हाला कोणाकोणाचे मार्क्स मिळतील तर हे लक्षात घ्या, म्हणजे तुमचं चुकून मग गोल करायचे लावून गेले तरी तुम्हाला कोणाकोणाचे मार्क्स मिळतील तेवढं एकदा लक्षात घ्या। तर ह्याच्यापैकी तुम्हाला हे बघा इथे तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे म्हणजे सेव्ह अँड नेक्स्ट झालेला आहे, आणि हे 5 नंबरचं जे आहे तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दर्शविले आहे, परंतु परत त्या प्रश्नावर तुम्हाला यायचं आहे, ते तुम्ही काय सांगा खूण केलेली आहे। तर ह्या 2ची उत्तर मिळतील। एक आहे तुमचं जे फायनल उत्तर तुम्ही दिलं आहे त्याला सेव्ह अँड नेक्स्ट केल्यावर हे असं चिन्ह येईल तुम्हाला, आणि मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट तर तुम्ही या प्रश्नाची उत्तर दिली आहे। इथे बघा फक्त ब्ल्यू आलं तर तुम्ही उत्तर दिलेलं नाहीये आणि त्याचे तुम्हाला मार्क्स सुद्धा मिळणार नाहीये, हे लक्षात घ्या। आता बघा इथे हे पडताळणीसाठी हे खूण कशासाठी केली आहे सांगा, पुन्हा टॅली करण्यासाठी। पडताळणीसाठी खूण केल्याची स्थिती निव्वळ ह्याचे स्मरण देते की तुम्ही प्रश्न पुन्हा पाहायचे ठरवले आहे। जर पडताळणीसाठी खूण केलेल्या प्रश्नाचे उत्तर दर्शवलेले असेल तर अंतिम मूल्यांकनामध्ये तो प्रश्न गृहीत धरला जाईल, लक्षात घ्या। म्हणजे तुम्ही उत्तर जर दिले आहे आणि पडताळणीची खूण जर काय सांगा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट असं ऑप्शन असतं खाली तुम्हाला, त्याच्यावर जर समजा तुम्ही क्लिक केलं असेल तर हा प्रश्न मूल्यांकनाच्या वेळेस तुम्ही त्याला क्लिक केला आहे, उत्तर दिलं आहे, ह्याच्यासाठी गृहीत धरला जाईल। आता बघा तुम्हाला थोडंसं पुढे जातो आणि पुढचा पॉईंट सांगतो, तो म्हणजे कसा आहे सर, उत्तर दर्शवण्यासाठी प्रश्न निवडायचा असल्यास आपण खालीलपैकी एक पर्याय निवडू शकता। हे अतिशय डोळ्यात तेल घालून लक्ष द्या, हे काय म्हणत आहे ते समजून घ्या। बघा उत्तर दर्शवणारा प्रश्न निवडायचा असल्यास आपण खालीलपैकी एक पर्याय निवडू शकता। थेट त्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे जाण्यासाठी पटलाच्या उजवीकडील प्रश्न तालिकेमध्ये त्या क्रमांकाच्या प्रश्नावर क्लिक करा। कृपया लक्षात राहू द्या की हा पर्याय निवडल्यास तुमचे चालू प्रश्नाला दर्शवलेले उत्तर सुरक्षित केले जात नाही, पण डायरेक्ट तुम्ही पुढच्या म्हणजे पहिल्यांदा चालू प्रश्नाला तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करावं लागेल, हे लक्षात घ्या। चालू प्रश्नाचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी पहिल्यांदा सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा आणि मगच पुढच्या प्रश्नाकडे जा। चालू प्रश्नाचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी व पडताळणीची खूण करण्यासाठी मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट ह्या 2 गोष्टी लक्षातच ठेवा, कारण याच्यात जर समजा तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट जर केलं, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट जर केलं तर लक्षात घ्या तुम्हाला हे दोन्ही उत्तर ग्राह्य धरली जाईल, म्हणजे परत तुम्ही त्या प्रश्नावर येऊ शकले किंवा नाही येऊ शकले, पण ओनली मार्क फॉर रिव्ह्यू जर केलं तर त्याचं तुम्हाला ग्राह्य धरल्या जाणार नाही क्लिक केलं असं, हे लक्षात ठेवा। तुमचे उत्तर निवडण्यासाठी दिलेल्या बटनापैकी एक पर्याय बटनावर क्लिक करा। तुमचे उत्तर बदलण्यासाठी दुसऱ्या अपेक्षित पर्याय बटनावर पहिल्यांदा क्लिक करा। तुमचे उत्तर सुरक्षित करणे तुम्हाला
सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करावेच लागेल, हे लक्षात ठेवा. निवडलेले उत्तर वगळण्यासाठी त्या निवडलेल्या पर्यायावर पुन्हा क्लिक करा. बघा, जो पर्याय तुम्ही काय सांगा, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बदलायचं आहे, मग तुम्ही उत्तर वगळण्यासाठी निवडलेला जो पर्याय त्याच्यावर क्लिक करा आणि त्याचा क्लिअर रिस्पॉन्स करा, म्हणजे त्याला खोडून टाकणे. आणि एखाद्या प्रश्नावर पडताळणीसाठी खूण करायची असल्यास काय करा, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट वर क्लिक करा. जर पडताळणीसाठी खूण केलेल्या प्रश्नाचे उत्तर दर्शवले असेल तर ते अंतिम मूल्यांकनामध्ये ग्राह्य धरले जाईल. हे तुम्हाला सांगितलं की हे दोनच फक्त ग्राह्य धरले जाईल, लक्षात घ्या. एखाद्या प्रश्नाचे उत्तर बदलण्यासाठी प्रथम तुम्ही प्रश्न निवडा, बघा, म्हणजे उत्तर चेंज करायचं आहे. त्यानंतर नवीन उत्तर पर्यायावर क्लिक करा, बघा, म्हणजे प्रश्न निवडा, नवीन उत्तर पर्यायावर क्लिक करा, सेव्ह अँड नेक्स्ट करा. सुरक्षित केलेले प्रश्न किंवा उत्तर दर्शवल्यानंतर पडताळणीसाठी खूण केलेले प्रश्नच केवळ मूल्यांकनासाठी विचारात घेतले जाईल. म्हणजे सेव्ह अँड नेक्स्ट केलेले आणि कोणते सांगा, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट केलेले हेच प्रश्न काय सांगा, अंतिम मूल्यांकनासाठी विचारात घेतले जाईल. मार्क म्हणजे ओनली मार्क फॉर रिव्ह्यू हे लक्षात घेतले जाणार नाही, ते लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, नंतरच बघूया आपण काय आहे. मग आता बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगतो, परीक्षार्थ्यांना परीक्षा प्रशासकाच्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करण्याची विनंती आहे. जर एखादा परीक्षार्थी सूचनांचे नियमांचे पालन करीत नसेल तर तो गैरवर्तणुकीचा अप्रामाणिक मार्गाचा अंगीकार करत आहे असे समजले जाईल आणि असा परीक्षार्थी एमएससी ने ठरवलेल्या कालावधीसाठी परीक्षांना बसण्यास अपात्र. म्हणून तिथे काय सांगा, वर्तन सुद्धा व्यवस्थित ठेवा. केवळ परीक्षा प्रारंभ होण्यापूर्वी परीक्षार्थी परीक्षा प्रशासकांना त्यांच्या शंका किंवा प्रश्न विचारू शकतात. परीक्षा प्रारंभ झाल्यानंतर कोणत्याच शंकेचे समाधान केले जाणार नाही. 120 मिनिटे संपल्यानंतर परीक्षार्थ्यांना एकही प्रश्न सोडवता येणार नाही किंवा त्यांच्या उत्तरांची पडताळणी करता येणार नाही. जर परीक्षार्थीने सबमिट बटन क्लिक केले नसले, समजा तुम्ही मी तर पेपरच सबमिट केला नाही, टेन्शन घ्यायचं नाही, सबमिट बटन क्लिक केले नसले तरी उत्तरांच्या संगणक प्रणाली आपोआप सुरक्षित सेव्ह करेल. 17 नंबरचं कृपया लक्षात घ्या, प्रत्यक्ष परीक्षेची वेळ संपल्याशिवाय परीक्षार्थ्यांना पेपर अंतिमता सबमिट करू दिले जाणार नाही. म्हणजे 2 तास पूर्ण झाल्याशिवाय पेपर सबमिट करता येणार नाही. एकदा परीक्षा प्रारंभ झाली की कोणत्याही परिस्थितीत परीक्षार्थ्याने कीबोर्डची कोणतीही की क्लिक करू नये, कारण त्यामुळे परीक्षाच बंद होत असते. हे लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे. जे काही तुम्हाला कीबोर्डला ऑफ करून ठेवायचं आहे, लॉक करून ठेवायचं आहे, एकदा परीक्षा प्रारंभ झाली की कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी कीबोर्डची कोणती क्लिक करू नये. कीबोर्डवर जमतं तुम्ही जर क्लिक केलं की त्यामुळे परीक्षाच बंद होईल. सर्वसामान्य काही सूचना आहे. कृपया प्रवेश पत्रावर दर्शवलेले दिनांक, रिपोर्टिंग वेळ आणि परीक्षा स्थळाचा जो काही पत्ता आहे तो तुम्ही नीट लक्षात घ्या. पहिल्यांदा तुमचे हॉल तिकीट आलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या. तुम्ही ऑनलाईन परीक्षेच्या केंद्राची निश्चिती करण्यासाठी 1 दिवस अगोदर परीक्षा केंद्र पाहून या, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी तुम्ही तिथे वेळेवर प्रवेश पत्रावर छापलेल्या म्हणजे त्या ठिकाणी पोहोचू शकाल. उशिरा येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. जसं काही आपल्या घराच्या शेजारी ज्यांनी परीक्षा केंद्र दिलेलं आहे, 1 दिवस अगोदर जाऊन पाहून या म्हणून आपल्याला सांगत आहे. तुम्ही तुमचा नवीनतम फोटोग्राफ चिकटवलेले प्रवेश पत्र तुम्हाला परीक्षा स्थानी आणायचे आहे. शक्यतो तोच फोटो जो तुम्ही अपलोड केलेला आहे. परीक्षा केंद्रावर तुम्हाला परीक्षा प्रशासक आणि एमएससी चे प्रतिनिधी यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. सूचनांचे उल्लंघन केले गेल्यास तुम्हाला अपात्र केले जाईल आणि परीक्षा केंद्र सोडून जाण्यास सांगितले जाईल. गणक यंत्र, कॅल्क्युलेटर, पुस्तके, वह्या, लिखित कागद, सेलफोन, कॅमेरा सुविधेसह शिवाय इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक यंत्र किंवा उपकरण यांचा वापर परीक्षेच्या कालावधीत करता येणार नाही. कृपया आपल्यासोबत नवीनतम फोटो चिकटवलेले प्रवेश पत्र आणि सध्या वैध मूळ स्वरूपातील फोटो ओळखपत्र जसे की पॅन कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, फोटो सहित मतदार ओळखपत्र, गॅजेटेड अधिकाऱ्याच्या किंवा लोकप्रतिनिधीच्या सहीने अस्सल लेटरवरील फोटो ओळख पत्र मान्यता प्राप्त महाविद्यालयाने विश्वविद्यालय दिलेले ओळख म्हणजे तुमचं महाविद्यालय, विश्वविद्यालय यांचे सुद्धा ओळखपत्र, चालू वर्षासाठी स्वीकारण्यायोग्य फोटो सहित आधार कार्ड, कर्मचारी ओळखपत्र आणावे. आवेदन पत्रावर असणारे नाव हा महत्वाचा विषय आहे. जे फॉर्म भरताना तुम्ही काय सांगा नाव होतं. ऑनलाईन नोंदणीच्या वेळी जे उमेदवारांनी दिलेले असते फोटो ओळख पत्रावरील नावाशी तंतोतंत करेक्ट जुळावे. विवाहानंतर ज्या महिला उमेदवारांचे पहिले मधले अंतिम नाव बदलले आहे त्यांनी ह्याची खास दखल घ्यावी. जर आवेदन पत्रावरील आणि फोटो परिचय पत्रावरील नावात काही फरक असेल तर अशा उमेदवारास परीक्षेत बसू दिले जाणार नाही. हे लक्षात घ्या, कृपया लक्षात घ्या. रेशन कार्ड आणि परिवहन वाहन चालक शिकाऊ परवाना या परीक्षेसाठी वैध ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही. 2 गोष्टी, एक रेशन कार्ड
आणि तुमचे लर्निंग लायसन्स आहे तर ते तिथे काय सांगा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल अशा उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना, विवाह प्रमाणपत्र, शपथपत्र, बघा गॅझेट म्हणा, शपथपत्र, विवाह प्रमाणपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेस बसता येईल असं तुम्हाला या ठिकाणी काय सांगा सांगत आहे. हा महत्वाचा विषय. मित्रांनो, सूचना काय म्हणून सांगा बऱ्याच आहे, लक्षात घ्या. इथे आपण बघूया काही महत्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला पुन्हा दिली आहे का हे लक्षात घ्या. आता बघा बायोमेट्रिक डाटा, इथे काय होईल, बायोमेट्रिक डाटा अंगठ्याचा ठसा, फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतला जाईल. बायोमेट्रिक डाटाच्या सत्यता पडताळणीचा अंतिम निर्णय जुळतो अथवा जुळत नाही तो MSE चा असेल, उमेदवारांना बंधनकारक असेल. बायोमेट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधी घेण्यास सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल की त्यांना करू द्यावं लागेल त्यांची प्रोसिजर. आणि या संदर्भात काही मुद्दे, जर बोटावर कसलाही थर असेल, शाही मेहंदी रंग धुवून टाका, लक्षात घ्या. आणि परीक्षेच्या 2 दिवसापूर्वी तो निघून गेला याची खात्री करा. बघा दोन्ही हातांची बोटे सुकलेली आहेत याची खात्री करा. जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पुसा. ठसा घेतल्या जाणाऱ्या अंगठ्याला जर जखम मार लागला असेल तर त्वरित परीक्षा केंद्रात जे अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क करा, लक्षात घ्या. आता आणि या मुद्द्यांचे पालन करण्यास असमर्थ झाले तर तुम्हाला बसू दिले जाणार नाही. तुम्ही दिलेल्या उत्तरांचे इतर परीक्षार्थ्यांच्या उत्तरांबरोबर उत्तरांच्या सारखेपणासाठी विश्लेषण केले जाईल, म्हणजे सामान्यीकरण होईल, लक्षात घ्या. यासाठी अवलंब केलेल्या विश्लेषण प्रक्रियेतून जर उत्तरांची अदलाबदल केल्याचा व तुम्ही प्राप्त केलेले गुण वैध नसल्याचा निष्कर्ष आल्यास तुमची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते. कोणीही परीक्षार्थी जर कॉपी करताना, सहाय्य घेताना किंवा देताना किंवा परीक्षार्थ्यास न शोभणारी गैरवर्तणूक करताना आढळला तर उत्तरांची तपासणी केली जाणार नाही. MSE अशा परीक्षार्थी विरुद्ध योग्य ती कार्यवाही करेल. तुम्ही स्वतः एक बॉल पॉइंट पेन आणावे, बॉल पॉइंट पेन. तुम्ही स्वतःचे व्यक्तिगत इंक, स्टॅम्प पॅड निळा काळा सोबत आणू शकता. तुम्हाला ते काय म्हणून सांगा, इंक पॅड असेल ठसा देताना